श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे इमोशनल बायको. काही लोक तुमचं दुःख समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत, ते फक्त तुमची कमजोरी शोधत असतात. पण समीराला हे खूप उशिरा समजलं. त्या दिवशी समीरा ऑफिसमध्ये शांत बसली होती. कम्प्युटर स्क्रीन समोर होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. तिच्या मोबाईलवर आलेल्या एका मेसेजने तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण केले होते. मेसेज ईशानचा होता. तू काल आईबद्दल जे बोललीस ना, ते मी आईला सांगितलं. तिला खूप वाईट वाटलं. तो मेसेज वाचताच समीराचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, पण मी तर फक्त मन मोकळं केलं होतं. तिच्या डोळ्यासमोर मागचे काही महिने चित्रपटासारखे फिरायला लागले आणि ते सगळं सुरू झालं होतं तिच्या आयुष्यातील एका मोठ्या स्वप्नापासून, लग्न. समीरा लहानपणापासून खूप शांत स्वभावाची मुलगी होती. ती कधी कोणाशी जास्त भांडत नसे, कोणाला त्रास देत नसे. पण तिच्या मनात एक छोटीशी इच्छा नेहमी असायची, कोणीतरी तिला मनापासून समजून घ्यावं. कारण तिच्या घरात तिला कधीच तसं प्रेम मिळालं नव्हतं. तिचे आईवडील वाईट नव्हते, पण त्यांचं जास्त लक्ष तिच्या भावावर असायचं. भाऊने काहीही मागितलं तरी लगेच मिळायचं. नवीन मोबाईल, नवीन सायकल, नवीन कपडे, सगळं आधी भावासाठी. आणि समीरा ती शांतपणे बाजूला उभी राहायची. एकदा तिने आईला विचारलं होतं, आई, मला तो ड्रेस हवा आहे, मला खूप आवडला. आईने सहज उत्तर दिलं होतं, आता नको, आता भावासाठी कपडे घ्यायचे आहेत, पुढच्या वेळी घेऊ. पण तो पुढचा वेळ कधीच आला नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी समीराच्या मनात एक भावना बसली होती, माझ्यासाठी काहीच खास नाही. म्हणूनच ती मनातून खूप भावनिक झाली होती. ती नेहमी विचार करायची, एक दिवस माझं लग्न होईल आणि माझा नवरा मला खूप प्रेम करेल. काही वर्षांनी समीराचं लग्न ठरलं. मुलाचं नाव होतं ईशान. ईशान एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता. पहिल्यांदा जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा समीराला थोडी भीती वाटत होती, कारण तिने कधी कोणाशी इतकं बोललं नव्हतं. पण ईशानने पहिल्याच भेटीत वातावरण हलकं केलं. तो हसत म्हणाला, तुम्ही इतक्या शांत का आहात? मी काही इंटरव्ह्यू घेणार नाही. समीरा हलकेच हसली. ईशान पुढे म्हणाला, मला फक्त एक गोष्ट हवी आहे. माझ्या बायकोने माझ्याशी सगळं शेअर करावं, सगळ्या गोष्टी बोलाव्या. त्या वाक्याने समीराच्या मनाला खूप स्पर्श केला, कारण तिने आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला असं बोलताना ऐकलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, हो, मला पण तसंच नातं हवं आहे. त्या दिवशीपासून समीराला वाटायला लागलं, माझं आयुष्य खरंच बदलणार आहे. लग्नानंतरचे पहिले काही महिने खूप छान गेले. ईशान समीराशी खूप प्रेमाने बोलायचा. तो रोज तिला विचारायचा, आज ऑफिसमध्ये काय झालं? तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तुला कोण त्रास देते का? समीराला आश्चर्य वाटायचं, कारण तिची काळजी इतकी कोणी केली नव्हती. तिचं म्हणणं कधीच कोणी मनापासून ऐकत नव्हतं. ती हळूहळू त्याच्यासमोर मन मोकळं करायला लागली. ती तिच्या बालपणाबद्दल सांगायची, माहेरच्या गोष्टी सांगायची, तिच्या भावना सांगायची. ईशान नेहमी शांतपणे ऐकायचा. कधीकधी तो तिचा हात धरून म्हणायचा, समीरा, तुझ्या आयुष्यात कोणी तुला समजलं नसेल, पण आता मी आहे. हे शब्द ऐकून समीराच्या डोळ्यात पाणी यायचं. तिला वाटायचं, मी खूप नशीबवान आहे. मला सगळ्यात चांगला नवरा मिळाला आहे. माझ्यावर मनापासून प्रेम करतो, मला समजून घेतो. पण एक दिवस ईशान थोडा चिंताग्रस्त दिसत होता. समीराने लगेच विचारलं, काय झालं? तो म्हणाला, बिझनेससाठी एक छोटा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, पण सध्या माझ्याकडे पैसे कमी आहेत. समीरा लगेच म्हणाली, माझ्याकडे थोडे सेविंग्स आहेत. ईशान थोडा थांबला, नको, मी बघतो. पण समीरा आग्रहाने म्हणाली,
आपण दोघं एकच आहोत ना. आणि तिने तिचे सगळे सेविंग्स त्याला दिले. काही दिवसांनी ईशान म्हणाला, मला आणखी थोडे पैसे हवे आहेत. थोडे दागिने वापरावे लागतील. बिझनेस चांगला सुरू झाला की लगेच परत देईन. समीरा क्षणभरही विचार न करता तयार झाली, कारण तिच्या मनात एकच भावना होती, मी नवऱ्याला मदत करत आहे, तो मला समजून घेतो. ऑफिसमध्ये समीराची एक मैत्रीण होती, काजल. काजल थोडी वेगळी होती. ती खूप निरीक्षण करणारी मुलगी होती. तिला दिसत होतं समीरा काही दिवसापासून खूप काटकसर करत आहे. स्वतःसाठी काहीही खरेदी करत नाही. पण तिनेही या गोष्टी अनुभवल्या होत्या. ती अंदाज घेत होती. एक दिवस लंच ब्रेकमध्ये काजलने अचानक विचारलं, समीरा, तू नवऱ्याशी सगळं शेअर करतेस ना? समीरा लगेच हसली. हो, माझ्या आयुष्यातली एकही गोष्ट मी त्याच्यापासून लपवत नाही. काजल थोडी हसली. ती म्हणाली, खरंच? हो. समीरा अभिमानाने म्हणाली, आमचं नातं खूप ट्रान्सपरंट आहे. काजल काही क्षण शांत राहिली. मग ती हलकेच म्हणाली, छान आहे. पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र विचार दिसत होता. समीरा तेव्हा ते लक्षात घेत नाही. एका संध्याकाळी दोघं घरी बसून गप्पा मारत होते. समीरा सहज बोलताना म्हणाली, आज आई आणि ताईने स्वतःसाठी 2000च्या साड्या घेतल्या. ईशान हसून विचारतो, आणि तुझ्यासाठी? समीरा थोडं हसत म्हणाली, माझ्यासाठी 1000 रुपयाची साडी घेतली. ती लगेच पुढे म्हणाली, पण मला ती आवडली. मला काही प्रॉब्लेम नाही. ती गोष्ट समीरासाठी छोटी होती, पण ईशान त्या गोष्टीकडे खूप लक्ष देऊन ऐकत होता. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. समीरा हसत होती. तिला वाटत होतं, माझा नवरा माझं सगळं समजतो. पण त्या क्षणी ईशान तिच्या प्रत्येक शब्दाचं वेगळंच गणित मांडत होता. आणि समीराला अजून कल्पनाही नव्हती की आज तिने सहज सांगितलेली ही गोष्ट लवकरच तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ घेऊन येणार होती. समीराने त्या दिवशी सहजपणे सांगितलेली एक छोटीशी गोष्ट तिच्यासाठी ती फक्त गप्पांमधली साधी गोष्ट होती. पण काही गोष्टी शब्दांनी सांगितल्या जातात आणि काही गोष्टी लोक शस्त्र म्हणून वापरतात. आणि समीराला हे अजून कळायचं होतं. त्या दिवशी संध्याकाळी घरातलं वातावरण काहीसं वेगळंच होतं. समीरा ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिला वेगळं जाणवलं की काहीतरी बरोबर नाही. हॉलमध्ये सासू आणि नणंद बसलेल्या होत्या. दोघींच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. समीरा हळूच म्हणाली, आई, मी आले. पण सासूने तिच्याकडे बघितलंही नाही. नणंद मात्र तिला टक लावून बघत होती. समीराला थोडं विचित्र वाटलं. ती किचनमध्ये गेली आणि पाणी प्यायला लागली. तेवढ्यात सासूचा आवाज आला, खूप बोलायला लागली आहेस तू आता. समीरा थबकली. ती हळूच बाहेर आली. आई, काय झालं? सासू अचानक उभी राहिली. काय झालं? तूच सांग, काय झालं? समीरा पूर्ण गोंधळी. मला काही समजत नाहीये. नणंद रागाने म्हणाली, खूप हुशार बनू नकोस. समीरा घाबरली. मी काय केलं? तेवढ्यात सासू जोरात म्हणाली, तो आमच्याबद्दल तुझ्या नवऱ्याला काय काय सांगतेस ते आम्हाला सगळं कळलं आहे. समीरा थक्क झाली. मी काय सांगितलं? नणंद तिरस्काराने म्हणाली, आम्ही तुला 1000 रुपयाची साडी घेतली आणि स्वतःसाठी 2000च्या घेतल्या, असं नाही सांगितलं का? समीरा एकदम शांत झाली. तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. ही गोष्ट ती तर तिने फक्त ईशानला सांगितली होती. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. मी फक्त सहज बोलले होते. पण सासू रागाने म्हणाली, सहज? तुझ्या मनात आमच्याबद्दल इतका राग आहे? नणंद म्हणाली, आम्ही तुला कधी त्रास दिला का? आणि तू आमच्या भावाला आमच्या विरुद्ध भडकवतेस? समीरा घाबरून म्हणाली, नाही, मी असं काहीच केलं नाही. पण कोणीही तिचं ऐकायला तयार नव्हतं.
घरात मोठा वाद सुरू झाला. समीरा एकटी उभी होती. तिला समजत नव्हतं की अचानक सगळं असं कसं झालं. थोड्या वेळाने ईशान घरी आला. समीरा लगेच त्याच्याकडे सांगायला गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ईशान, तू आईला ती गोष्ट सांगितलीस? ईशान शांतपणे म्हणाला, हो. समीरा अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. पण मी तर फक्त मन मोकळं केलं होतं. ईशान थोडं हसला. मी काही चुकीचं सांगितलं नाही. समीरा दुखावून म्हणाली. पण त्यामुळे घरात किती मोठं भांडण झालं. ईशान थोड्या कठोर आवाजात म्हणाला, समीरा, जर तुला ती गोष्ट एवढी प्रायव्हेट वाटत होती तर तू मला सांगायलाच नको होतंस. त्या वाक्याने समीराच्या मनाला मोठा धक्का बसला. कारण तिला नेहमी वाटायचं आपण दोघं एकमेकांशी सगळं शेअर करतो. नंतर तिला जाणवलं तीच तिच्या मनातलं सगळं शेअर करत असते. ईशान काहीच तिला सांगत नाही. त्या क्षणी तिला पहिल्यांदा जाणवलं कदाचित तिचा विश्वास चुकीचा होता. समीराचं मन तुटायला लागतं. त्या रात्री समीरा खूप शांत होती. ती बेडवर बसून छताकडे पाहत होती. तिच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, मी चूक केली का? तिला आठवत होतं तिने काही गोष्टी ईशानला सांगितल्या होत्या. तिचं बालपण, माहेरचे प्रॉब्लेम, तिच्या भावना, तिचे पैसे, तिचे दागिने, सगळं. आणि आजचं भांडण. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये समीरा खूप शांत होती. तिचं कामात अजिबात लक्ष नव्हतं. काजलने लगेच ते ओळखलं. ती समीराच्या टेबलजवळ आली. काय झालं? समीरा जबरदस्ती हसली. काही नाही. काजल म्हणाली, समीरा, तुझ्या चेहऱ्यावरून सगळं दिसतंय. हे ऐकताच समीराच्या डोळ्यात पाणी आलं. दोघी कॅफेट एरियामध्ये गेल्या. समीरा हळूहळू सगळं सांगायला लागली. साडीची गोष्ट, घरात झालेलं भांडण, ईशानने ती गोष्ट सांगितलेली, सगळं. काजल शांतपणे ऐकत होती. ती मध्ये एकदाही काही बोलली नाही. समीरा शेवटी म्हणाली, मी तर फक्त त्याच्याशी मन मोकळं केलं होतं. काजल काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, समीरा, मी तुला एक प्रश्न विचारू? हो. तू तुझ्या नवऱ्याला सगळं सांगतेस का? समीरा म्हणाली, हो. काजल हलकेच हसली. मी पण आधी तुझ्यासारखीच होते. समीरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. काजल पुढे म्हणाली, मी पण माझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना सगळं सांगायचे. ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, पण नंतर मला एक गोष्ट समजली. समीरा उत्सुकतेने विचारते, काय? काजल शांतपणे म्हणाली, सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नसतात. समीरा गोंधळली. म्हणजे? काजल तिच्याकडे पाहत म्हणाली, लोक नेहमी तुमच्या भावना समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत. ती थोडं थांबली. मग म्हणाली, कधी कधी ते तुमची कमजोरी शोधत असतात. हे वाक्य ऐकताच समीराच्या अंगावर शहारे आले. तिला अचानक खूप गोष्टी आठवायला लागल्या. ईशानने विचारलेले प्रश्न, तिने सांगितलेल्या गोष्टी आणि आता झालेलं भांडण. त्या दिवशी घरी जाताना समीरा खूप विचार करत होती. काजलचे शब्द तिच्या मनात सतत फिरत होते. लोक तुमची कमजोरी शोधत असतात. तिला अचानक जाणवलं, कदाचित ती खूपच इमोशनल होती. कदाचित ती खूप सहजपणे सगळं सांगत होती. कदाचित तिच्या शब्दांचा वापर तिच्या विरुद्ध होत होता. तिला आठवू लागलं, ईशानला जेव्हा तिच्या माहेरचे प्रॉब्लेम सांगितले होते तेव्हापासून तो काही चूक झाल्यावर माहेरच्यांवर टोमणे मारायचा. पण ती त्यावेळेस दुर्लक्ष करत होती. ईशानने तिच्या सर्व सेविंग्स घेतले होते आणि काही दागिनेही घेतले होते. आणि आता बिझनेस चांगला सुरू झाला होता. पण त्याने पैसे व दागिने परत दिले नव्हते. तिला वाटू लागलं होतं, ईशानने तिचा गैरफायदा घेतला का? त्या रात्री ती बराच वेळ जागी होती. ती स्वतःशीच विचार करत होती, मी इतकी इमोशनल राहून चूक केली का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना समीराच्या आयुष्यात एक नवा बदल सुरू झाला होता.
काही वेळा आयुष्यात मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्याने माणूस तुटत नाही, तो बदलतो. समीराच्या आयुष्यातही तसंच काहीसं घडत होतं. त्या दिवशी काजलने सांगितलेले शब्द तिच्या मनात सतत घुमत होते. लोक नेहमी तुमच्या भावना समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत. कधीकधी ते तुमची कमजोरी शोधत असतात. समीरा आधीसारखी राहिली नव्हती. ती अजूनही शांत होती, पण आता तिच्या शांततेमागे एक विचार होता. त्या रात्री समीराने स्वतःशी एक निर्णय घेतला. ती आरशासमोर उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात थोडंसं दुःख होतं, पण त्यात एक वेगळाच आत्मविश्वासही दिसत होता. ती स्वतःशी हळू आवाजात म्हणाली, समीरा, तू चुकीची नाहीस. इमोशनल असणं, मन मोकळं करणं चूक नाही. ती थोडा वेळ थांबली, मग म्हणाली, पण स्वतःचं मन इतकं उघड करणं चूक आहे की लोक त्याचा वापर करतील. त्या रात्री समीराने ठरवलं, आता ती आधीसारखी राहणार नाही. पुढचे काही दिवस घरात सगळं नेहमीसारखं चालू होतं. समीरा रोज ऑफिसला जायची, घरातली कामं करायची, सासूशी गोड बोलायची, नंदेशी व्यवस्थित वागायची. बाहेरून पाहिलं तर काहीही बदल झाल्यासारखं वाटत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नक्की बदलली होती. समीरा आता सगळं सांगत नव्हती. पूर्वी ती ईशानला प्रत्येक छोटी गोष्ट सांगायची. ऑफिसमध्ये काय झालं, कोण काय बोललं, तिच्या मनात काय चाललं आहे, सगळं. पण आता ती फक्त हसून म्हणायची, काही खास नाही. एका संध्याकाळी दोघं हॉलमध्ये बसले होते. ईशान मोबाईलवर काहीतरी बघत होता. तो सहज म्हणाला, आज ऑफिसमध्ये काय झालं. पूर्वी असतं तर समीरा खूप काही सांगायला लागली असती, पण त्या दिवशी ती फक्त म्हणाली, नेहमीसारखंच. ईशानने तिच्याकडे पाहिलं. बस. समीरा हलकं हसली. हो. ईशान थोडा गोंधळला, कारण आधी ती खूप बोलायची, पण आता ती शांत होती. काही दिवसांनी ईशान पुन्हा पैशाबद्दल बोलू लागला. तो म्हणाला, समीरा, माझ्या बिझनेससाठी अजून थोडे पैसे लागतील. समीरा शांतपणे म्हणाली, माझ्याकडे आता पैसे नाहीत. ईशान म्हणाला, तुझ्या सेविंग्समध्ये असतील ना. समीरा हळू आवाजात म्हणाली, मी ते दुसऱ्या ठिकाणी वापरले. ईशान आश्चर्याने म्हणाला, कुठे. समीरा फक्त हसली. थोडे इन्व्हेस्ट केले. ती जास्त काही बोलली नाही. ईशानला जाणवलं, समीरा काहीतरी लपवत आहे. सासू आणि नंदेला देखील समीरामध्ये बदल जाणवू लागला. एक दिवस सासू म्हणाली, काय ग, आजकाल खूप शांत राहतेस. समीरा हसली, काही नाही. नणंद म्हणाली, पूर्वी तर तू खूप बोलायचीस. समीरा हलकं हसली, आता ऐकायला शिकले. हे ऐकून दोघी थोड्या गोंधळल्या. समीरा आता खूप निरीक्षण करायला लागली होती. कोण काय बोलतं, कोण कसं वागतो, ती सगळं शांतपणे पाहत होती. पूर्वी ती लगेच भावनिक व्हायची, पण आता ती स्वतःला थांबवायची. तिला काजलचे शब्द आठवायचे, तुमच्या भावना कुणाचं शस्त्र बनवू देऊ नका. हळूहळू ईशानला समीराचा बदल खूप जाणवू लागला. एक दिवस तो थेट म्हणाला, समीरा, तू खूप बदलली आहेस. समीरा शांतपणे म्हणाली, माणूस वेळेनुसार बदलतो. ईशान म्हणाला, पूर्वीसारखी राहा ना. समीरा त्याच्याकडे पाहत हसली, पूर्वीसारखी म्हणजे. ईशान काही बोलू शकला नाही, कारण त्यालाच कळत नव्हतं की तो नेमकं काय अपेक्षा करत आहे. एक दिवस ऑफिसमध्ये काजल आणि समीरा कॅफेट एरियामध्ये बसल्या होत्या. काजलने हसून विचारलं, काय, आता कसं चाललं आहे. समीरा हलकं हसली, खूप काही बदललं आहे. काजल म्हणाली, घरात सगळं ठीक आहे ना. समीरा म्हणाली, हो, आता खूप शांत आहे. काजल हसली, म्हणजे. समीरा थोडा वेळ विचार करत राहिली. मग ती म्हणाली, पूर्वी मी खूप बोलायचे, माझ्या भावना सगळ्यांसमोर मांडायचे. ती पुढे म्हणाली, पण आता मला समजलं आहे. काजल उत्सुकतेने म्हणाली, काय.
समीरा हसली. मग ती शांतपणे म्हणाली, इमोशनल असणं चुकीचं नाही. ती थोडं थांबली. मग म्हणाली, पण स्वतःला इतकं उघड करणं चुकीचं आहे की लोक त्याचा गैरवापर करतील. काजल समाधानाने हसली. म्हणजे तू शिकलीस? समीरा म्हणाली, हो. त्या दिवशी ऑफिसमधून घरी जाताना समीराच्या मनात एक वेगळीच शांतता होती. तिला जाणवत होतं, ती आधीसारखी भोळी राहिली नाही. ती आता जास्त मजबूत झाली होती. ती अजूनही गोड बोलत होती, पण तिच्या मनाचा दरवाजा आता सगळ्यांसाठी उघडा नव्हता. काही महिन्यांनी समीराचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. घरात आता भांडणं होत नव्हती. ईशानही तिच्याशी जपून बोलत होता, कारण त्याला समजलं होतं, ही आधीची समीरा नाही. एक दिवस समीराने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिला तिच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद दिसली. ती हलकं हसली आणि स्वतःशीच म्हणाली, मी अजूनही इमोशनल आहे. ती थोडं थांबली. मग म्हणाली, पण आता मी कमजोर नाही. आपल्या भावना खूप मौल्यवान असतात. त्या कुणालाही सहज देऊ नयेत. कारण सगळे लोक आपलं दुःख समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत. काही लोक फक्त आपली कमजोरी शोधत असतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.